अधिक मासात आई विधवा असेल तर ओटी कोणाची भरावी? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अधिक महिन्यात आपण आईची ओटी भरत असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतः विधवा असेल तर आपण अधिक मासात आईची ओटी भरावी का? किंवा आपण विधवा असेल, आई विधवा असेल तर काय करावे? हे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. बघा, अधिक मासात बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात आणि मग काय करावे हे देखील आपल्याला कळत नाही. मग अशा वेळेस नेमके काय करावे, काय करू नये, नेमकी कोणती चूक आपल्याला करायची नाही, याच विषयाची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आईची ओटी का भरावी? ओटी भरताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत? आईची ओटी भरताना या चुका टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक मासात जोडवी बदलताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत? आईला आपल्या अत्यंत महत्त्वाची ही एक वस्तू आपल्याला द्यायची आहे. ओटी कोणत्या दिवशी भरायची, ओटी भरताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, कोणत्या चुका करणे आपल्याला टाळायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन लग्न झालेल्या तुम्ही जर असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण माहिती पाहायला तुम्हाला मिळणार आहे. बघा, अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास देखील या महिन्याला म्हटलं जातं. अधिक महिना हा तर दर 3 वर्षांनी येत असतो. त्यामुळे या अधिक मासात अतिशय महत्त्वाचं विष्णूंना समर्पित महिना हा आहे. या महिन्यात भगवान श्रीकृष्ण महिन्यात पुरुषोत्तम म्हणून सेवा केली जाते. हा महिना वर्षातून 3 वर्षातून एकदा येत असल्यामुळे हा महिना अतिशय शुभ मानला जातो. आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी हा महिना खूपच पवित्र मानला जातो. देवांकडून आशीर्वाद प्राप्त करून ठेवण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केल्या जातात. या महिन्यात अधिक म्हणजे जास्तीत जास्त दान, धर्म, पुण्य, त्याचप्रमाणे उपासना, काही तुमचे पारायण, ग्रंथ वाचन या गोष्टी करण्यात अतिशय महत्त्व आहे. बघा, ज्यांची आई विधवा आहे त्यांनी ओटी कोणाची भरायची, किंवा ज्यांची आई या जगात नाही त्यांनी ओटी कोणाची भरायची. त्याचप्रमाणे आम्हाला मुलगी नाही, मग आम्ही कोणाची ओटी भरायची आणि ती ओटी भरताना कोणत्या वस्तू पाहायच्या आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्याचप्रमाणे ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत, याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत. अधिक मासात भगवान विष्णूची सेवा जास्तीत जास्त करायची आहे. दररोज आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. दररोज एक वेळ आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे याचं पुस्तक नसेल किंवा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती ते लावून श्रवण करू शकता. त्याचप्रमाणे आपण भगवद्गीतेचं पठण करायचं आहे. अत्यंत हे शुभ आहे. दीपमासात हे शक्य असेल तर आपल्या एखाद्या पवित्र धार्मिक स्थळाला किंवा तीर्थस्थळाला भेट देणं किंवा गंगा नदीसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं देखील या महिन्यात अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक मासात पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. असे असले तरी या महिन्यातील काही गोष्टी करणे आवर्जून टाळायचे असतात. काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. अधिक मासामध्ये लग्न करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे किंवा वास्तुशांती करणे यासारखे अनेक नवीन कार्याची सुरुवात करणे या गोष्टी केल्या जात नाहीत. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नयेत. आता अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे, कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितले गेले आहे. त्याचप्रमाणे जिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे त्या आपल्या आईची ओटी भरणे, तिचा मानसन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीचे प्रथम कर्तव्य असते. आणि म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केले पाहिजे. बघा, आपल्या जन्मजात्या आईची आपले ऋण फेडायचे असते. म्हणजे ऋणाची जाणीव ठेवणं, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करणं हा या मागच्या ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश असतो. लहानपणापासून आपले सर्व हौसमौस, आपले सर्व आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानपणाचं मोठं करत असते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहू यासाठी ती नेहमी अतोनात प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्याला वाटेला येऊ नये हा तिचा एकच प्रयत्न असतो. यासाठी आपली आई वाटेल ते आपल्यासाठी करत असते. सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आईच घेत असते. तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. या उलट प्रत्येक आई आपल्याला मुलीसाठी काही ना काही करतच असते. काही ना काही आपल्याला
नेहमी देत असते. त्याचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला अधिक महिन्यामध्ये आईची मोठी ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे. बघा, ज्योतिषशास्त्र देखील म्हटलं जातं की अधिक महिन्यात आईला दिलेलं वाण हे भगवंताकडे पोहोचतं असं म्हटलं जातं. या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी? बघा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. आता शक्यतो आपण बघा, देवीची ओटी भरताना आपण वार ठरवत असतो. मंगळवार, शुक्रवार या दिवशी ओटी भरत असतो. त्याचप्रमाणे आपण देखील एखाद्या सुवासिन महिलेची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच आपण आईची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी, कारण हे दिवस देवीला अत्यंत प्रिय आहेत. अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता. ज्याला शक्य नाही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरली तरीसुद्धा चालणार आहे. आता बघा, आई विधवा आहे, आमचे वडील नाहीत, मग आई विधवा आहे, तर आईची ओटी भरावी का? किंवा तुम्ही स्वतः विधवा असाल तर मग अशा महिलांनी आईची ओटी भरावी का? मग काय करावे? तर बघा, ज्यांना आई नाही, ज्यांची आई वारली आहे किंवा मग विधवा आहेत, तर त्या अशा मुलींनी ओटी भरावी का? तर बघा, हा प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरली जात नाही व त्यामुळे तुम्ही विधवा असेल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. पण याचा अर्थ असा नाही की अधिक मासामध्ये तुम्ही आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने आईची ओटी भरू शकत नसला तरी देखील काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने आईला छान अशी सुंदर साडी घेऊ शकता, एखादी भेटवस्तू देऊ शकता, तिच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकता. बघा, यामागे देखील आपले प्रेम दडलेलं असतं. जरी तुम्हाला ओटी भरता नाही आली तरीसुद्धा चालेल, पण तुम्ही तिच्या आवडीची वस्तू तिला घेऊन द्या किंवा तिला जास्त प्रिय असलेली वस्तू, एखादी साडी किंवा तिच्या हातामध्ये देऊ शकता तुम्ही. प्रत्येकाच्या आईची आवडी ही वेगळी वेगळी असते. आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला माहीत असते आणि त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आईच्या अगदीच आवडीची वस्तू तिला भेट म्हणून द्यावी किंवा तिच्या मनात एखादी खूप दिवसाची वस्तू द्यायची असेल तर काही हरकत असेल, तर काही तिला आवडत असेल तर ती वस्तू तुम्ही तिला घेऊन देऊ शकता. दुसरा प्रश्न, तुम्ही स्वतः विधवा आहे आणि आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळेस आपण आईची ओटी भरावी का? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल आणि आई सौभाग्यवती आहे, तर मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी तुम्ही स्वतः भरू शकता का? तर तुम्ही स्वतः भरू शकत नाही, पण जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल आणि त्या सौभाग्यवती असतील तर तुम्ही आणलेल्या वस्तू ज्या आहेत त्या आईला नक्कीच देऊ शकता. आईची ओटी भरू शकता, त्यांना ती आईची वस्तू देऊ शकता किंवा तुमची एखादी बहीण असेल तर तिच्या हातून तुम्ही तिची आईची ओटी भरू शकता. तुम्ही तिच्या आवडीच्या वस्तू आणू शकता आणि एखाद्या वस्तू तिला तुम्ही ओटीमध्ये द्यायला सांगू शकता. तुम्ही तुमचे काही पैसे देऊन त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आणायला सांगू शकता. बघा, तुम्ही आईसाठी जोडवी देखील खरेदी करू शकता. अधिक मासामध्ये जोडवी खरेदी करण्याला आणि दान देण्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही आईची ओटी भरू शकत नसाल तर तुम्ही आईसाठी एखादी छानशी सुंदरशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकता. आणि जर ते देऊ शकत नसला तर आपल्या आईवरती पाटावरती बसून तोंडामध्ये साखर भरू शकता. आईचे दर्शन घेऊन तुम्ही पाया पडू शकता, कारण आई आपली देवापेक्षा कमी नाही. तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता, कारण आईसाठी केलेली छोटीशी गोष्ट इथेच भगवंतापर्यंत पोहोचते. त्यामुळे आईला तुम्ही या गोष्टी नक्कीच भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्याच्याशी तुम्हाला विवाह झालेला असो किंवा नसो, त्यामुळे तुम्ही सासूची ओटी देखील भरू शकता. झालेला असले विवाह तर एवढी गोष्ट मात्र आपल्याला बघा लक्षात ठेवायची आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरताना ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत? बघा, आईची ओटी भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा खण, नारळ, तांदूळ, ब्लाऊज पीस, सुकामेवा, सौभाग्याच्या ज्या काही वस्तू असतील, हळदी कुंकवाचं करंड असेल, गजरा असेल, हळदी कुंकू असेल, हिरव्या बांगड्या असतील, कंगवा असेल, यासोबत तुम्हाला काही गोड पदार्थ किंवा मिठाईसुद्धा तुम्ही देऊ शकता. आपल्या आईला ओटीमध्ये तुम्हाला या वस्तू द्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये अनारसेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही अनारसे देखील देऊ शकता किंवा कोणताही गोड पदार्थ तुम्ही ओटीमध्ये भरताना देऊ शकता.
अधिक महिन्यामध्ये मुलीने आईला नवीन एखादी साडी घ्यावी. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एखादी साडी तुम्ही घेऊ शकता किंवा ती साडी साधी असू द्या. आता ओटी भरताना पद्धत काय आहे बघा, त्याचप्रमाणे बघा या अधिक महिन्यामध्ये जावयाला मानपान करायला किंवा जावयाला मान सन्मान करण्याला देखील अधिक महत्त्व आहे. यामुळे जावयाचं आयुष्य वाढतं, सुख प्राप्त होतं. त्यामुळे तुम्हाला अधिक महिन्यात सासू-सासऱ्यांनी आपल्या जावयाला मानपान द्यायचं असतं. मग तो मानपान तुमच्या एका शक्तीने तुम्ही हा देऊ शकता. आता ओटी भरण्याची पद्धत बघा, ओटी भरताना जी काही व्यक्ती असेल तिला पाटावर बसवा. त्यानंतर त्यांना हळदी-कुंकू लावायचं आहे. आईच्या साडीच्या ओटीमध्ये तुम्हाला नारळ, खण, तांदूळ, छोटासा हळकुंड, सुपारी, खारीक, खोबऱ्याचा तुकडा, त्याचप्रमाणे एखादं फळ, एकादशीची वस्तू ह्या सर्व तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला आईला बसवताना या पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. म्हणजे त्यानंतर आपल्याला एखादा गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर हळदी-कुंकू लावून झाल्यावरती काही सौभाग्य वस्तू आहे सौभाग्याच्या, त्या आपल्याला आईच्या ओटीमध्ये जाऊन आईला नमस्कार करायचा आणि साध्या सोप्या पद्धतीने आईच्या आपल्या ओटी भरायच्या आहे आणि आपल्या आईच्या दीर्घायुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी मनापासून देवाकडे प्रार्थना करायची आहे. बघा, आईची ओटी फक्त विवाहित मुलगीच भरू शकते का? तर अधिक मासामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आईची ओटी विवाहित किंवा अविवाहित कोणतीही मुलगी ओटी भरू शकते. अधिक महिन्यामध्ये आईसाठी आपल्याला आवर्जून ही एक वस्तू द्यायची आहे. ती वस्तू म्हणजे बघा, हिरव्या बांगड्या. आईला काचेच्या हिरव्या बांगड्या, हिरव्या रंगाच्या बांगड्या भरण्याला खूप महत्त्व आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी ही वस्तू आहे. ही वस्तू म्हणून तुम्हाला आईला हिरव्या बांगड्या द्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.